नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहेत बटाटा आणि बीट याचं कटलेट आणि हे खूप पौष्टिक असणार आहे. आपल्याला HB कमी असेल तर किंवा डॉक्टरही सांगतात की अगदी बीट खात जा. पण बीट कसं खायचं? कच्चं बीट बऱ्याच जणांना आवडत नाही. तर मग तुम्ही या प्रकारे बीट खाऊ शकता. या प्रकारे बीट ही भरपूर प्रमाणात आपल्या पोटात जातं. तर त्यासाठी मी आता एक घेतलेलं आहे, एक पूर्ण बीट. तर एक बीटचं जर आपण कटलेट बनवले तर ते चौघांना कमी पडतील इतकं बीट आपल्याला लागतं. म्हणजे ह्यामध्ये स्पेशल बीटच असतं. त्याबरोबर मी घेतले 4 उकडलेले बटाटे आणि थोडीशी कोथिंबीर. आता माझ्याकडे जितकी कोथिंबीर होती तितकी मी घेतलेली आहे. तर मग चला आता बीटची वरची साल काढून घेऊया. चाकूच्या साहाय्याने अगदी वरचा फक्त पापुद्रा त्याची साल काढून घ्यायची आहे. मग मी त्याची साल काढून घेते आणि अगदी लाल भडक रक्तवाढीसाठी, अगदी आजारी पेशंटसाठी सगळ्यांसाठीच बीट हे फारच उपयोगी असतं. आणि तसंही आत्ता हल्ली बाजारामध्ये बीट बऱ्याच ठिकाणी मिळतं, म्हणजे सहजासहजी सगळ्यांना मिळून जातं. तर मग पण बीटचे आपण वेगवेगळ्या रेसिपी जर ट्राय करून पाहिल्या तर मग आपल्या पोटातही बीट जातं. आणि तसंही बीट उकडून आपण मसाले भातामध्ये घालतो किंवा बीट जर उकडून घातलं तर त्याचं फारसं इफेक्ट राहत नाही. पण हे आत्ता बीट आपण किसून कच्चं वापरणार आहोत आणि फक्त वाफवून घेणार आहोत. त्यामुळे त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन, सगळे जीवनसत्वे आपल्याला मिळणार आहेत. तर चला आता इथे माझी बटाट्याची सालं काढून झालेली आहेत, बीटचीही साल काढून झालेली आहे. मी कोथिंबीर बारीक करून घेतले. आता इथे एक मोठं भांडं आणि किसणी घेऊयात. त्याच्या साहाय्याने आता बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे. तुम्ही एकदम बारीकही किसू शकता किंवा जरासं मोठं असतं तेही किसू शकता. मी जरासं मोठं आहे ते किसून घेते. तर इथं सगळं बीट किसून घ्यायचं आहे. आणि एक बीटचे जर तुम्ही कटलेट बनवले तर चौघांना कटलेट पुरणार नाही, तितकेच कटलेट बनणार आहेत. म्हणजे आपल्याला बीटचा वापर खूप करावा लागतो. आता इथे मी बीट सगळं किसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला आता बटाटेसुद्धा किसून घ्यायचे आहेत. किती लाल भडक दिसते ना, आणि खूप छान आणि सगळ्यात हेल्दी रेसिपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. तर इथे मी बटाटेही किसून घेतलेले आहेत. यासाठी बटाटा थोडासा कच्चा ठेवला तर बेस्ट ठरतो. पण मी काय केलेला, सकाळी बटाटा उकडून ठेवलेला आणि दुपारी ही रेसिपी बनवते. तर त्यामुळे बटाटा थोडासा मऊ पडला होता. पण म्हटलं चला आपण ट्राय करूयाच. तसं आपण गृहिणी आहेत, आपण सगळ्याच गोष्टीत पारंगत असतो. आता इथे मी थोडंसं चवीनुसार चटणी आणि मीठ घातलेलं आहे. आणि त्याला बाइंडिंग येण्यासाठी मी थोडंसं बेसनचं पीठ घालते आहे. हे चांगलं मळून घेतलं, चांगलं एकजीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आता हाताच्या साहाय्याने एक गोळा करून असे छोटे छोटे कटलेट बनवत आहे. तर हे पीठ मला थोडंसं पातळ वाटत होतं, पण मी तसेच कटलेट बनवून घेतले. आणि हे सुरुवातीला जर 4-5 आपण जर बनवून घेतले आणि एकदमच जर तव्यामध्ये भाजले तर ते आपल्याला इझी पडतं. त्यामुळं मग मी अशा प्रकारे करते आणि ही अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. त्यामुळे मुलांना डब्यामध्ये, अगदी बाहेर जाताना मुलांना किंवा इव्हिनिंगच्या टायमिंगला आपण कधीही ही झटपट करू शकतो आणि खूप टेस्टी लागते. तुमची मुलं जर बीट खात नसतील तर तुमच्या मुलांना हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर त्यानंतर मी इथे खसखस लावून घेतलेली आहे. तुम्ही रवाही लावू शकता. रवा किंवा खसखस याला लावून घ्यायचे आहे. तर इथं तव्यामध्ये पाहू शकता जरासंच तेल घातलेलं आहे, जितकं आपण फोडणीला घालतो तितकं, आणि त्यामध्ये कटलेट घातलेले आहेत. अगदी तेलही खूप लागत नाही आणि अगदी कमी तेलामध्ये पौष्टिक अशी रेसिपी होते. आणि तुम्ही पाहिलंच असेल की आपण फक्त बीट किसून घेतलेलं आहे, म्हणजे ते उकडवलेलं वगैरे काही नाही आहे. त्यामुळं बीट हे खूप छान प्रकारे आपल्या पोटामध्ये जातं आणि ही रेसिपी खूप टेस्टी, म्हणजे अगदीच टेस्टी लागते. मग आमच्या घरी सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे आणि मी नेहमीच हे बनवत असते. तर अशा प्रकारे थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपण हे सगळे कटलेट घातलेले आहेत आणि त्यानंतर आपल्या अंदाजानुसार आपण थोडेसे भाजले की पलटी करून घ्यायचे आहे. तर आता हे बनवताना माझ्या लक्षात आलं होतं की पीठ थोडंसं पातळ आहे, म्हणजे बटाटे थोडेसे जास्त उकडले गेले, त्यामुळे त्याचं बाइंडिंग थोडंसं येत नाही. ते सैलसर आहेत, पण टेस्टला मात्र एक नंबर झाले होते. खूपच छान झाले होते टेस्टला.
म्हणजे हे मी बनवून मुलांना खायला दिले, तर माझं दुसरं बनवून होईपर्यंत मम्मा झालं का झालं का असं त्यांचं चाललं होतं. आता हे पाहू शकता, हे कटलेट खूप छान झाले होते, फक्त त्याचं बाइंडिंग थोडंसं लूज होतं. म्हणून मग मी त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, थोडासा रवा आणि बेसन पीठ हे सगळं ॲड करून घेतलं. हे तुम्ही पाहू शकता. आता मी रवा अजून थोडासा ॲड करते त्यामध्ये. म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला जसं जमतंय तसं हे सगळं ॲड करून घ्यायचं. पीठ थोडंसं घट्टसर असं करून घ्यायचं आणि त्यानंतर मी हे कटलेट बनवलेत आणि हे खूप छान झाले होते हेही. पण ह्याला मी नंतर रवा लावायचा विसरले. मी रवा नव्हता लावलेला. पण हे अशा प्रकारे झाले होते. इथे मी सुरुवातीला तेल खूप कमी प्रमाणात टाकलेलं होतं. त्यानंतर म्हणून मग मला वरून थोडंसं तेल सोडायला लागलं. अगदीच तेल खूप जर तुम्ही टाकलं तर ते चांगले नाहीत होणार. म्हणजे अगदी जपून फक्त तव्याला ते चिकटणार नाही इतकंच लक्षात ठेवायचं. इतकंच तेल आपल्याला त्यामध्ये घालायचं आणि ते चांगलं दाबून परतवून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे माझे नंतरचे कटलेट झाले होते. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर माझी मुलगी म्हणाली, की "मम्मा आता हे तू बनवलेस, आता मी बनवणार. मला ही तुझी रेसिपी ट्राय करायची आहे." मग नंतरचा एक तवा होता, ते सगळं तिने बनवून घेतलेलं आहे आणि अगदी शिकणाऱ्या मुलींना, अगदी कोणालाही येऊ शकतं हे. इतकं सोपं आहे आणि हे अशा प्रकारे माझे सगळे कटलेट बनवून झालेत. तुम्ही पाहू शकता कसले मस्त झालेत आणि किती छान आणि हेल्दी दिसत आहेत ना. खूपच मस्त दिसत आहेत. तर मी आता त्याचं बाइंडिंग कसं आहे ते दाखवते तुम्हाला. तर हे कट केल्यानंतर बघा कसं दिसतंय ते. खूप छान झाले होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.